कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी जे काम सांगते ते नीट कर। एकच संधी आहे तुझ्याकडे आईचं मन जिंकायची। काय झालं? चल। नाही, जरा भीती वाटते। कसली? अगं मी काय खाणार आहे का तुला? आणि आता एवढं तर चांगलं बोलते तुझ्याशी। त्याचीच भीती वाटते। एवढं चांगलं वागतेस माझ्याशी, रोज तर राग करते ना। मी काही चांगलं वगैरे वागत नाहीये तुझ्याशी, फक्त माझ्या डोक्यावरचं एक काम हलकं करते, कळलं? खरं तर तू किचन मध्ये आईला मदत करणं अपेक्षित होतं, पण आई तुला मदत करू देत नाहीये। पण तुझी कामं मला करावी लागतात, म्हणून फक्त एक काम कमी करायचं मॅनेज करते। हा, पण तुला करायचं नसेल काम तर ठीक आहे, मी आईला जाऊन सांगते की तुझ्या सुनेला काम नाही करायचंय। नाही नाही नाही, करेन मी। आणि कुठल्याही कारणाने तू जर माझ्याशी चांगलं वागणार असशील तर आपल्या दोघींसाठी चांगलं आहे ना, नाही का? मैत्री होईल आपली। ए प्लीज हा, मला काही मैत्री वगैरे करायची नाहीये तुझ्याशी। आणि 4 शब्द काय चांगले बोलले तुझ्याशी, तू तर लगेच जाऊ दे। हे बघ, मला तुझ्याशी जो प्रॉब्लेम आहे तो आहेच आणि तो कायम राहणार। मी फक्त आता माझं काम उरकायचं बघते, कळलं ना? कळलं। चल मग, आता तुझ्यामुळे आईचा ओरडा खायचा नाहीये मला। लवकर ये। हे सगळे कपडे आपल्याला लॉन्ड्रीला द्यायचे। यात आईच्या साड्या आहेत, काकूच्या आहेत आणि माझ्या सुद्धा आहेत। काका, भाऊ, संपदा, आशू सगळ्यांचे कपडे लॉन्ड्रीला टाकायचे आहेत, कळलंय? जमणार आहे? अच्छा, टाकायचे म्हणजे त्या लॉन्ड्रीवाल्याला जाऊन द्यायचे ना? अगं तुला काही ही वस्ती वाटते का? देसाई घराणं आहे हे। इथे लॉन्ड्रीवाला स्वतः येतो, कपडे घेऊन जातो आणि पुन्हा इस्त्री करून आणूनही देतो। आपण फक्त त्याला हे कपडे द्यायचे असतात, बस। अच्छा, अजून एक प्रश्न आहे। पण आहेच का अजून? विचारा। म्हणजे या घरातले असे रोजच्या वापरातले कपडे आपण सगळे बाहेर धुवायला देतो का? हसायला काय झालं? मी जोक मारला? नाही नाही, म्हणजे मला ना कळत नाही तुझ्याशी कसं आणि कुठल्या भाषेत बोलायचं ते। जाऊ दे। बरं, हे सगळे दिव्या आणि आशूच्या लग्नातले कपडे। सॉरी, तुला वाईट वाटलं असेल ना? हे म्हणजे दिव्या आणि आशूचंच लग्न होणार होतं ना? हा, ती पळून गेली म्हणून। पण ते जाऊ दे, ते महत्वाचं नाहीच आहे। महत्वाचं हे आहे की हे कपडे तुझ्या आणि आशूच्या लग्नातले आहेत, सो नवीन कपडे आहेत, रोज कुणी घालत नाही, त्यामुळे कार्यक्रम असेल तर कधीतरी घालतात। मग हे कपडे घरात धुता येत नाही ना, त्यामुळे लॉन्ड्रीला टाकायचे असतात। सो आपण हे लॉन्ड्रीला देऊया, म्हणजे नेहमी मीच काम करते हे, पण आता तू कर, तुला पण माहित असायला हवं। त्याला सगळं माहिती आहे, कुठले कपडे ड्राय क्लीन करायचे आहेत, कसे धुवायचे आहेत। तुला फक्त हे कपडे वेगळे करून द्यायचे, बस। पण पांढरे कपडे वेगळे काढ, म्हणजे एका कपड्याचा डाग दुसऱ्या कपड्याला लागता कामा नये। जर कपडे खराब झाले ना तर आई अशी चिडेल ना। तुला कळलंय ना काय करायचंय? म्हणजे करशील ना? हो, करते करते। बघू, कर मग। मी आलेच। आता बघशीलच तुझ्या चेहऱ्यावरचा रंग कसा उडवते मी। तुला जमत नसेल तर तू करू नकोस काम, पण इतरांना त्रास नको। जेव्हा जेव्हा मी किचन मध्ये काम करत असेल तेव्हा तू येतच जाऊ नकोस, लक्षात ठेव काय। शिवा, शिवा, काय झालंय? ठीक आहेस ना? हा, मी ठीक आहे। तुम्ही बोला, काय झालं? अगं काही नाही, मी सांगायला आले होते की जेव्हा आशू ऑफिसला जाईल तेव्हा त्याला डबा देशील? हा, देईन। हा। शिवा, काय झालंय? बरं, ये बस बस बस। काय झालं मला सांग। काकू, मला ना कळत नाहीये,
की आई ना मी काय केल्याने खुश होतील. हे बघा, त्या खरंच माझ्या आईंसारख्याच आहेत आणि माझ्यामुळे त्यांना त्रास होतो ना, हे मी नाही सहन करू शकत. अगं कोण म्हणालं तुझ्यामुळे त्रास होतोय ते? आणि तू तुझ्या परीने सगळे प्रयत्न करतेस की. हो, पण जेवढं करायला पाहिजे तेवढं नाही ना होतंय. मी काही करायला गेले की असं विस्कटतं, बिघडतं, चुकतं काहीतरी. अगं वेडा बाई, काय एवढं टेन्शन घेतेस? हे बघ, तू नाराज होऊ नकोस. एक लक्षात घे की सीताईच्या मनाप्रमाणे वागावं ही तिची इच्छा नाहीये. आणि कसं आहे ना, सीताईला जशी सून हवी होती ना, अगदी तू तशी नाहीयेस. त्यामुळे ती तुला आपलंसं करायला तयार होत नाहीये. पण ना, मला खात्री आहे की तिने तुला एकदा ओळखलं, तुझा स्वभाव ओळखला ना, की मग बघ, ती तुला स्वतःहून सगळं शिकवेल. अगदी जीव ओवाळून टाकेल ग तुझ्यावर. पण काय करू मी त्यासाठी? शिवा, जेव्हा तिने तुला पहिल्यांदा मंदिरात बघितलं होतं ना, तेव्हाच तिने एक मत तयार केलं होतं की ही अशी मुलगी माझ्या आजूबाजूलाही नको. ही अशी मुलगी जर आपल्या घरात सून म्हणून येणार असेल तर आधी ती माझं प्रेत ओलांडेल आणि मगच घराचा उंबरठा. पण नेमकं तेच घडलं, म्हणून ती जास्त चिडली आहे. तू ना या सगळ्या गोष्टींना थोडासा वेळ दे, सगळं आपोआप नीट होईल आणि तू सगळं हळूहळू नक्की शिकशील. आणि अगं मी आहे ना, मी शिकवेन तुला. ठरव यार आशुतोष, मीटिंगला जर चांगलं तयार होऊन नाही गेलास तर पाहून परत वाटेल की हा काही करू शकत नाही. नाही आशू, चुकीचं समजतोस तू. हा, म्हणजे भाऊंना असं काही नाही वाटणार. हे बघ, भाऊंना काय वाटतं काय नाही हे तुम्हाला नको सांगूस. भाऊ माझे वडील आहेत, त्यांचा मुलगा आहे, त्यांना माहिती आहे त्यांना काय वाटतं, मला माहिती आहे त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं. सो लेट मी जस्ट. ते काही असलं ना तरी मला माहितीये भाऊ तुझ्याबद्दल काय विचार करतात. आणि तू तुझी जबाबदारी नीट पेलणार आहेस हे त्यांना माहितीये. तू का उगाच घाबरतोय? झाले तुझे फ्री ऍडवाइसेस देऊन, प्लीज जाता मला आवरू दे. हो मी जाते, पण मला वाटलं तुला मदत हवी म्हणून मी आले. कसली मदत? कोणते कपडे घालायचे ते कळत नाहीये ना. तू मला मदत करणार आहेस फॅशन स्टायलिंग मध्ये? मी तुझा फॅशन सेन्स बघितलाय शिवा अवस्थेत असताना. नको, थँक्यू. असू दे, मी राहायचे तसे राहू दे, पण तू मान्य कर हे की तू एकेकाळी बोलला होता की माझी स्टाईल तुला आवडते, मी खूप डॅशिंग राहते वगैरे वगैरे, हे तूच मला बोलला होता. झालं तुझं. हे बघ, मला याच्यावर आर्ग्युमेंट्स नाही करायचे, पण जर तुला करायचे असतील तर तू आरशासमोर उभी राहा आणि स्वतःशी आर्ग्युमेंट्स कर. बरं मी भांडते, ठीक आहे, माझी भांडते, पण महत्वाची मीटिंग आहे, जरा चांगले कपडे घालून जा. तू काही घालून गेलास तर भाऊ चिडतील. आणि मी मित्र म्हणून सांगायला आले तुला. उगाच का एवढा भाव खातोय? तोंडावर 12 वाजलेत ते दिसतंय. माझं ऐक, मी सांगते कोणते घालायचे कपडे ते सांग. पण एक काम कर, तिकडेच उभा राहा आणि सांग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.